मी पवार साहेबांच्या पक्षाचा आमदार आहे. मी तुतारी चिन्हावर निवडून आलेलो आहे आणि मोहोळची जागा तुम्हाला माहिती होती की मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक होतो. 90 ते 2024 असा 34 वर्षाचा राजकीय प्रवास हा माझा शिवसेनेत झाला आणि ती जी जागा होती सेना भाजप युतीमध्ये ती पारंपरिक शिवसेनेची जागा होती. पण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये ती जागा अजितदादांकडे गेली आणि महाविकास आघाडीमध्ये ती जागा पवार साहेबांकडे गेली. शिवसेनेला तिथं पडलेली मतं जर आपण पाहिली तर 2009, 14 आणि 19 या तिन्ही निवडणुकीत जर आपण पाहिला तर 8 ते 10 हजाराच्या फरकाने शिवसेनेचा उमेदवार तिथं पराभूत होत होता. आता मग शिवसैनिकामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली होती आणि मग दोन्ही बाजूची शिवसैनिक आणि माझे काही मित्र कंपनी यांनी एक निर्णय घेतला की आपण विजय जर व्हायचं असेल तर पवार साहेबांची तुतारी घ्यावी लागेल. पीक विम्याच्या बाबतीमध्ये तर मी माननीय पालकमंत्री महोदयांना सांगितलं की या पीक विम्या आणि कृषी खात्यातली काही अधिकाऱ्यांच्या संगनमतानं कोट्यावधी रुपये पीक विमा वसूल केला जातो, परंतु तो शेतकऱ्याला मिळत नाही. उदाहरणार्थ 5 ते 6 ठिकाणी माझ्या मतदारसंघात शेतकरी उपोषणाला बसले होते. सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं. या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते पालकमंत्री म्हणून त्यांना सांगितले बाबा आपल्याला डीपीटीसीच्या आराखड्याच्या बाहेर जाऊन आपल्याला काम करावं लागेल. तुम्ही दुष्काळी भागातून आलेला हा जिल्हा सुद्धा दुष्काळी आहे.